ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच दिली भरपाई। माहितीच्या अधिकारामध्ये सरकारनं सांगितलं वास्तव। महापालिका निवडणुकीमध्ये सोयीनुसार होणार महायुती। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार। मुख्यमंत्र्यांसाठी निवडणुका 23 जानेवारीपूर्वी आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा खटाटोप। अंबादास दानवेंचा आरोप। फडणवीसांना 19 जानेवारीला दावोसच्या बैठकीला जायचं असल्यामुळे आयोग पंचांग खंगाळत असल्याची टीका। मुंबई शिवसेनेनं मागितल्या 227 पैकी 90 ते 100 जागा वाटपासाठी महायुतीची समिती स्थापन करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महापौर पदाचा निर्णय मात्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार घेणार। महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती। आयात उमेदवार लादायचा नाही असा निर्णय। विजयाची 100% खात्री असलेल्यांना प्राधान्य देणार। ट्रिपल इंजिनवर राहणार प्रचाराचा भर। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत दिग्गज एकवटले। गौतम अदानींसह गांधी बहीण भाऊ स्नेहभोजनासाठी हजर। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारही होते उपस्थित। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। महापालिका निवडणुका आणि संघटनात्मक तयारीवर झाली चर्चा। फडणवीस आणि शिंदेंच्या चर्चेचा तपशील दिल्याची माहिती। भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना सत्र न्यायालयाचा दणका। खडसेंसह पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरींचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। पुढील सुनावणी आरोप निश्चिती होणार। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही। संबंधित कार्यक्रमालाही जाणार नाही। काँग्रेस नेते शशी थरूर यांचं वक्तव्य। चांदीच्या भावात काल एकाच दिवसात प्रति किलो 12,000 रुपयांची उच्चांकी वाढ। बुलढाण्यामधल्या खामगावमध्ये चांदीचा आजचा भाव 1,94,000 रुपये प्रति किलो। मराठवाडा थंडीनं गारठला। परभणीमध्ये तापमान 5.5 अंश सेल्सिअस। पुण्यातही पारा 8.1 अंशांवर। राज्यात सरासरी 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।